त्यामध्ये आपण कसं तयार करतो? आपण 20 लिटर साठी 20 लिटर पाणी 20 लिटर मध्ये सांगा, 200 लिटर मध्ये सांगा, 300 लिटर मध्ये सांगा, जसं आपण म्हणतो 20 लिटर पाणी आपण त्याच्यात दोन प्रकारचं पाणी घ्यायला, थंड आणि कोमट, एकदम गरम नाही, कोमट. त्याच्यात मी गवऱ्या पूर्ण बारीक करून घ्यायच्या. गवऱ्या बारीक केल्यानंतर त्याच्यात मी 1 ते 1.5 किलो गूळ टाकायचा. त्या बकेटीत मी पूर्ण दाबून घ्यायचं. ते 12 ते 15 दिवसात ठेवायचं. असं हे आणि केलं आहे आणि आणि जे गवऱ्याचं म्हणत आहे ड्रम मध्ये पण आपण जे लिमिट सांगतो तसं गवऱ्या टाकतो. म्हणजे याच्यातून आपल्याला 2 गोष्टी आहेत. कोणत्या 2 गोष्टी आहेत? एक, धैर्य तुम्ही गवऱ्या पाण्याला जवळ टाकला टाकीत सोडले, 7 दिवस 10 दिवस तुम्ही टाकीत ठेवले, पुन्हा काढल्या, गौरीचं पाणी घरलं, गवऱ्या बाहेर काढल्या, तुमच्या पेटवाले कामे भुडका केलेला तुम्हाला ते शेतात बघून द्या लागते किंवा तारपे करा. हा, हे आपल्या 2 गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट की आपण 1 एकरासाठी जे 200 लिटर तयार करतो, लिमिट आपण गौरीचं 200 लिटर आहे ते तयार करतो. आणि ते तयार करत असताना किती गवऱ्या घेतो आपण? 20 गवऱ्या. ही गवऱ्या कशा असल्या पाहिजे? जुन्या गवऱ्या जर असल्या, जेवढा ते कुजलेला असला त्याच्यात तेवढाच बरोबर आणि जीवाणू चांगल्या पद्धतीचे असतो. मग ते त्याच्यात सोडल्यानंतर किती दिवस ठेवायचे? 10 दिवस. 10 दिवसानंतर काय करायचं आपल्याला? पण जे आपण याची गोष्टी ऍड करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? का गवऱ्या हे 9व्या दिवशी बाहेर काढायचं. काय करायचं? 9व्या दिवशी बाहेर काढायचं. 9व्या दिवशी त्याच्यामध्ये आपल्याला गुळ सोडायचं. गुळ सोडून पूर्णपणे रात्रभर ठेवायचं आहे. म्हणजे त्याच्या बॅक्टेरिया जे आहे त्या बॅक्टेरियाला खाद्य पिळून जाईल किंवा त्या बॅक्टेरियाला ऊर्जा पिळून जाईल. ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? तर त्याच्यात आपल्याला ज्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी 10व्या दिवशी जे आपण ड्रिंकिंग करणार आहोत त्याच्यात 2 ते 3 लिटर ताक सोडायचं. हे ताक सोडलं म्हणजे आपलं पुन्हा तेच चक्र किंवा ताकासोबत आणखी तुम्ही ताक जर नसतं उपलब्ध तर ताकाच्या ऐवजी तुम्ही त्याच्यातली 2 ते 4 लिटर गोमूत्रही सोडू शकता. आणि त्याची मग आपल्याला 1 एकरासाठी ड्रिंकिंग करायचं. त्याचा फवारणीमध्ये जर घ्यायचं म्हटलं तर फवारणीमध्ये घेते आपल्या शेतकरी मिळते, पण फवारणीमध्ये पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही. फवारणीमध्ये गोमित्र जर जास्त झालं करू शकते, फवारणीमध्ये त्याचा तेवढा रिझल्ट भेटत नाही. कारण शेतकरी फवारणी करते त्यावेळेस काय करते? 1-3 पंप, 1-4 पंप, भाड्यावाला असला तर 3 पंपाची घेते, घरचा असला तर 5 पंप. त्या आपल्याला त्याचे बिलची सांगायची. आणि जर फवारणी करत असेल तर फवारणी करत असताना जमीन ओली असते हे तेवढीच महत्वाची आहे, हे त्यांच्या लक्षात आणून घेणे आहे. आणि हे प्रत्येक प्रशिक्षणामध्ये आपल्याला सांगायचं. हे झाले 2